नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या खास जीवनखाणीच्या प्रवासात। पण आधी एक छोट वचन, आजची ही गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत बांधून ठेवेल, कारण त्यात आहे एक गुप्त संदेश जो तुमच्या मनात खोलवर घर करेल। स्वामींनी फक्त एक वाक्य बोललं आणि एका मुलाचं संपूर्ण आयुष्य बदललं। विश्वास बसत नाही। ऐका ही असामान्य गोष्ट। एका खेड्यात राहणारा शिवा साधा सरळ पण खूप आळशी मुलगा होता। शिवा रोज म्हणायचा, माझं नशीबच वाईट आहे, कितीही प्रयत्न केले तरी काही होत नाही। घरचे कंटाळले, मित्र हसायचे, पण तो काही बदलत नव्हता। एक दिवस गावात स्वामी समर्थांचं जत्रेत आगमन झालं। सगळे दर्शनासाठी गेले, शिवाही गेला, पण मनात फक्त एकच प्रश्न होता, स्वामी, माझं नशीब कधी बदलेल? स्वामी डोळे मिटून हसले आणि फक्त एवढंच म्हणाले, बाळा, मेहनत शिवाय पर्याय नाही। शिवा गोंधळला, बस एवढंच, पण हे वाक्य त्याच्या मनात खोलवर रुतलं। त्या दिवशीपासून शिवाने स्वतःवर काम करायला सुरुवात केली। सकाळी लवकर उठणं, अभ्यास करणं, नव्या स्किल्स शिकणं, काम स्वतः करणं। शिवा जेव्हा पहिल्यांदा उंबरठ्यावर उठून एक्सरसाइज करायला लागला, गावचे लोक म्हणाले, शिवा, तू का बाबा इतका बदललास? स्वप्नात स्वामी आले का? शिवा हसून म्हणतो, हो, पण त्यांनी लाथ मारली नाही, वाक्य मारलं, मेहनत शिवाय पर्याय नाही। काही वर्षांनी शिवा एका मोठ्या कंपनीचा मालक बनतो। गावात त्याचं कौतुक होतं। आई डोळे पुसत म्हणते, बाळा, तू खरंच कमाल केलीस। शिवा फक्त एकच वाक्य बोलतो, आई, स्वामी म्हणाले होते मेहनत शिवाय पर्याय नाही। तुमचं आयुष्य बदलवायचं का? तर आत्ताच सुरू करा, पहिलं पाऊल टाका। कॉमेंटमध्ये लिहा, मी मेहनतीने आयुष्य घडवणार। ही गोष्ट नक्की लाईक करा आणि शेअर करा त्या व्यक्तीला ज्याला हे ऐकायला गरज आहे। आणि व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय श्री स्वामी समर्थ।